तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे शेताकडं, म्हणजेच जंगलात. हे पाहू शकता तुम्ही, किती भारी व्ह्यू आहे. आणि आता पाऊस बंद झाला आहे. मगाशी एवढा पाऊस पडत होता ना की मी छत्री घेऊन आले, बघू शकता तुम्ही. आणि व्ह्यू किती खतरनाक आहे बघू शकता गाईस. तर मित्रांनो, काय नाही, अरे काय करावं, नेम क्रिएटर आहे, काय बोलायचं ते सुचत नाही, मग असंच काय पण बोलून जातो. तर गाईस, आता मी फक्त सध्या तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, थोडे पुढे गेल्या नदी पण येते, आपण ती पण बघू. आमच्या गावची नदी केळेवाडी. थांबा, थोड्यानंतर बघू. पण तुम्ही व्ह्यू बघा ना, नदी काय बघता. बघा काय म्हणजे, एवढा पण तुम्हाला आवडला असं नाही, पण कसं आम्हाला आवडतं ना निसर्ग बघायला ते. तर गाईस, बघू शकता तुम्ही, नदी इथे वाहते. आता नदी वाहते आणि आता आमच्याकडं भात पण पेरला आहे. आता काही दिवसांनी आवायला येईल. तर आवणीला गेल्यावर आपण ब्लॉग बनवू मस्तपैकी. पण माहीत नाही, माणसात म्हणजे पब्लिकमध्ये ब्लॉग बनवायला सवय नाही ना. असं आता कसं आत्ताची स्टार्ट केलं आहे, लगेच कॉन्फिडन्स नाही येत. एकदा कॉन्फिडन्स आला ना, तुमचा भाऊ भर चौकात ब्लॉग बनवा बाई, विषय आहे का. जाऊ दे, पाहू शकता. आणि हे बघा, भात किती आले. तर मित्रांनो, तुमच्याकडे अवनीला काय बोलतात, म्हणजे ते शेतावाला जातात ना, त्याला काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे कसं अववायला जातात, तसं तुमच्याकडे कशाला जातं ते पण बोला. कारण बोलण्याचाच अर्थ आहे, गप्प राहून काय होत नाही. ही नदी बघा. तर मित्रांनो, कसा वाटला व्ह्यू ते पण कमेंटमध्ये सांगा. कारण जेवढं तुम्ही कमेंट कराल तेवढा मला भारी वाटेल. आणि पुढचा ब्लॉग कोणत्या विषयावरून, कोणता निसर्ग, काय कशात बनवायचं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तसा मी ब्लॉग बनवून पुढचा तुम्हाला आवडेल त्याच प्रकारे मी ब्लॉग बनवणार. आणि तुम्ही सध्या हे व्हिडिओ घालतो ना असा, ते ॲडजस्ट करून घ्या, म्हणजे सवय लावून घ्या. कारण माझ्याकडं मोबाईल नाही चांगला, त्याच्यामुळं असाच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. ते पण माझ्या जिवलग मित्रामुळं. त्यानंच मला सांगितलं ब्लॉग बनव. मग मी ब्लॉगला सुरुवात केली आणि आता आपले दररोज ब्लॉग येणार म्हणजे 100% येणार. कसं आहे हे बघा मित्रांनो, माझी चार्जिंग 10% झाले. हे आमचं शेत आहे. हे आमचं नाही, बाजूवाल्यांचं शेत, माझ्या काकांचं शेत आहे. आणि सॉरी, काकाच मी मोठे बाबा लागतात, चुलते आहेत पण सख्खे नाही.
यो यालाच तर बोलतात खरी गावाकडची मज्जा. गावाकडे मजा आहे ना ती शहरात अनुभवायला नाही भेटत. कसं आहे, मी पण म्हणजे शहरात राहिलेलं आहे. 3-4 वर्ष राहिले, पण शहरातल्या काही ते बिल्डिंगा हे सगळं बघून पण एवढं बंद नाही भरत. तेवढं गावाकडच्या निसर्गाकडे आलं ना, काय सांगू, एवढी तारीफ कमी आहे गावची. बघा, हे आमचा शेतावरचा बेड आहे. तो या काही पोरं उन्हाळ्याच्या मे महिन्यात आंब्याला येतात ना, आंब्यावर कसं करून ठेवलंय. अख्खी कौला फोडल्यात पोरांनी. आंब्यावर येतात, दगडी घालवतात, दगडीने पाडतात ना. पण आता ते पण नाही राहिलं. आंबे स्वतः खाली गळून पडायला लागलेत या, आणि पोरं सगळी मोबाईलमध्ये. आणि हा आहे आमची लूड. सॉरी गाईज, तुम्ही काय बोलता ते माहीत नाही. आम्ही याला लूड बोलतो. बघ किती भारी आले. आणि या इथं बघू शकता ना, आत्ता उखंदे म्हणजे आत्ता फिरलंय. तसं कमी आलं ना भात. मग पप्पांनी मम्मी सकाळी आली होती आणि तुमचा भाऊ गेला होता बाहेर फिरायला. नाही फिरायला नाही, कामानिमित्त गेलो होतो. नाही तर तुम्ही बोला काय आळशी माणूस आहे रा. तसा काय नाही मित्रांनो, आपण पण खूप कष्टाळू माणूस आहे. आता ब्लॉगवर कष्ट करतोय सध्या. सपोर्ट करा एका शेतकरी मुलाला. शेतकरी नवरा बाई मला शेतकरी नवरा. मित्रांनो बघू शकता, हा आहे बंधारा केटी. ही आहे आमची विहीर. सॉरी, आमची नाही, सार्वजनिक विहीर आहे. म्हणजे गावकीची, आणि गावकीची विहीर आहे. मित्रांनो मी आता पडायला आलतो आयुष्या गावात. तर मित्रांनो तुमचा भाऊ खूप घाबरतो. अजून व्हिडिओ बनवला नाही सापाला. मी असा कॅमेराकडे नंतर राहिलो ना, माझ्या पायाखाली साप आला होतो. बूम, मी तर गेलो स्वर्गात. कसा काय. चला तुम्हाला आमची विहीर दाखवतो. ही बघा किती भरले. इथूनच बघा, नाही तर मोबाईल केला का माझा दुसऱ्या ब्लॉगमध्ये हा पूर्ण श्रद्धांजली मोबाईलला. मग ब्लॉग कधीच येणार नाही, कारण गरिबीच एवढं आहे ना. ब्लॉग पण भंगार मोबाईल स्टार्ट केला आहे. लाईफ भंगार नाही सांगू शकत, कारण गावाकडे लाईफ असते ती कधी पण चांगलीच असते. तसं एकदम सुखी समाधानी. भले पैशाने गरीब असले तर गावाकडची माणसं मनाने खूप चांगले असतात, आणि हे 100% खरं आहे. आणि भाऊ बंधारा हे बघा, उन्हाळ्याचे पूर्ण खाली होता, आता पूर्ण भरून आहे. हे आंबे आम्ही लहान होतो तेव्हा या आंब्यावर दिवस रात्र यायचो, पाडायचो, खायचो. आताची लहान मुलं फक्त मोबाईल घ्यायचा, गेम खेळत बसायचे. तसं काय सांगायचा विषय नाही, आपण पण आता त्याच्यातच आहोत. काय माहीत, मोबाईल आलाय तिथून सगळी मोबाईलमध्ये डोका घालतात. पावसाळ्यात किती मस्त हिरवंगार दिसतंय. हे आहे आमचं शेत. इथं आम्ही कधी म्हणजे मळा पण करतो. तुम्हाला
मला समजत असेल तर, नसं समजत तर कमेंटमध्ये सांगा, आपण ट्रान्सलेट करून बघू. मलाच बोलतो, आम्ही इकडे मलाच बोलतो सगळी, पण तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही. आणि मला काहीतरी बोलायचं होतं पण विसरलो, जाऊ दे. ही आमची दुसरी विहीर आहे, म्हणजे जुनी. आम्ही दुसऱ्या विहिरीला जुनी विहीर बोलतो. हा आमचा आंब्याचं नाव नाही माहीत, आम्ही इकडे आंब्याला पण नाव ठेवतो तसं. हा आमचा हुलायचा आंबा आहे. आणि सोलर पेन सोलर बसवले आहे ना, म्हणजे मळा करायला मस्त. तर आता आम्ही ठाकर याराची पाखर, आम्ही ठकर याराची पाखर. बघा, आई शपथ. ओके, बघा, आमच्या गावची नदी आम्ही आमच्या मूळ भाषेत नई बोलतो. नदीला नाही बोलतो आणि आंब्याला आंबाच बोलतो. नदी. तर मित्रांनो, तिसरीला का चौथीला नदीवरून कुठली तरी कविता होती, आठवत नाही आता. आठवली तर आपण ती पण गाऊ. एन्जॉय करायला तसं एकदम भोकमध्ये. तर आमच्या इकडे एवढे क्रिएटर आहेत ना, काही कॉमेडी आहेत, काही कोणी आहेत. आमच्या गावचे पण एक चॅनल होता, तो म्हणजे कॅम्पर कॉमेडी केळेवाडी होता. असं त्यांच्याहून सबस्क्राईब झालेले, मस्त फेमस व्हायला, पण त्यांनी बंद केला. आपण नाही बंद करणार. आता सुरू केले, व्ह्यू आले किंवा नाही आले, आपल्या चॅनलला ब्लॉग येणार. आणि आमच्याकडं असं आहे ना, म्हणजे असं कोणी व्हिडिओ क्रिएटर असं म्हणजे व्हिडिओ बनवतो ना, अशी माणसं हसतात म्हणून मला आता एवढं सध्या कॉन्फिडन्स नाही. ते काय माणसं हसायचं काम करतील, हसायला येतात, पोचायला नाही. तर आमच्या गावचा अजून एक ब्लॉगर आहे, तो म्हणजे माझा खास जवळचा जिगरीयार आहे. त्याचा पण ब्लॉगचं नाव आहे सुनील तेलम दानिश. तो आपला दानिश भाईचा खूप मोठा फॅन आहे तो. त्याला पण म्हणजे सर्चमध्ये जाऊन त्याला सबस्क्राईब करा. आता मला व्ह्यू किती येतात माहीत नाही, पण त्याला तर करा, कारण त्याचे आता नेमके 500 सबस्क्राईब व्हायला आलेत. आणि 500 सबस्क्राईब झाले म्हणजे का एकदा मोनिटाईज झाला का मग तो पण आनंदी राहील. तुम्ही पण त्याचे एवढे भारी ब्लॉग असतात ना, त्याला अनुभव आहे, 4-5 वर्षाचा ब्लॉग अनुभव आहे. पण म्हणजे सबस्क्राईब कशी नाही झाले, जसे त्याचा मोबाईल पडला होता ना, नाही बिघडला होता, म्हणून त्याचा 2-3 महिने मोबाईल नव्हता. म्हणून ते पाणी आलं आहे, छत्री उघडू आपण. गाईस, तर आता पाणी आलं आहे, मग आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही, म्हणून ब्लॉग बंद करू आपण. कारण आजच्या दिवसासाठी एवढं थोडा बघून घ्या, थोडा अजून बघून घ्या. तर मित्रांनो, खूप जोरात पाऊस आला आहे आणि मी ब्लॉग का स्टॉप करतो, कारण माझ्याकडं म्हणजे ब्लूटूथचं हे असतं ना माईक, तो नाही. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त नुसता पावसाचा आवाज भेटल. छत्रीवर पाऊस पडतो ना, त्याचा आवाज येईल, माझा आवाज येणार नाही. त्याच्यामुळं पाऊस उघडल्यावर म्हणजे आता ब्लॉग नाही सध्या बनवणार, उद्या बनवणार. कारण सध्या एडिटिंग करावं लागेल. एडिटिंग एवढी पण नाही, थोडा कटआउट मारून असं तसं
अजून एवढा प्रोफेशनल ब्लॉगर कुठे आलो. तर गाईस आजच्या दिवसासाठी एवढाच. आजचा ब्लॉग इथंच आपण पूर्ण करू. तर भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा.